लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये आता आपल्याला एक अघटित प्रकार घडताना दिसणार आहे। ते म्हणजे अद्वैत कलाचं लग्न होताना एक वेगळाच प्रकार असा घडणार आहे आणि देवी आईच्या कृपेने अद्वैतला कलाचा सच्चेपणा, कलाचा खरेपणा आणि कलाच्या मनाचा मोठेपणा समोर येणार आहे। या सगळ्यामध्ये आता मात्र नैनीचा पत्ता कट होत ज्या वेळेला अद्वैत आणि कलाचं लग्न घडत असतं, देवी आईने दिलेला संकेत खूप निर्णायक ठरतो आणि याचमुळे अद्वैत आणि कला यांच्यामधील प्रेमाचा एक छानपैकी धागा निर्माण होऊन नैनीला पूर्णपणे विसरत अद्वैत आता कलाचा स्वीकार करणार असतो। या सगळ्यामध्ये आता मात्र सरोज सुद्धा कलाला सून म्हणून स्थान देणार असते आणि घडलेला अघटित प्रकार देवीच्या समोरच घडतो। या सगळ्यामध्ये संगीताला आता मात्र नैनी गेल्याचं दुःख तर असतं, पण त्याच वेळेला कलाला न्याय मिळवून देणारा अद्वैत सारखा नवरा मिळालाय याचा सुद्धा अभिमान वाटतो। इकडे कलाच्या दुकानामधून म्हणजेच मिसळपावच्या दुकानामधून कलाचे पैसे चोरून ज्या वेळेला नैनी आता पैसे घेऊन अद्वैत सोबत डेटसाठी जाणार असते, अद्वैत सोबत ती कॅफेमध्ये जाणार असते, पण कलाने पैसे द्यायला नकार दिल्यामुळे ती पैसे चोरून घेऊन जाते आणि आता हे कलाला माहीत नसतं। कलाला काजूच्या कॉलेजची फी भरायची असते, त्याशिवाय दुसरे पैसे तिच्याकडे अजिबात नसतात। कॉलेजची फी भरली नाही तर काजूचं शिक्षण अर्धवट राहील, म्हणून कलाने जमवून काडी असं तिचं शिक्षणासाठी खर्च ठेवलेला असताना एका दिवसामध्ये उडवण्यासाठी नैना ते घेऊन जाते। कलाला याचं काही माहिती नसतं। त्यानंतर मात्र आता इकडे राहुलचा प्लॅन सुरू होतो। राहुल मुद्दाम अद्वैतची गाडी खराब करून ठेवतो जेणेकरून अद्वैतच्या आधी राहुल नैनीला भेटेल आणि त्याचा डाव यशस्वी करेल। ऐन लग्नाच्या वेळेला नैनीला फसवून तिकडून घेऊन जाता येईल याची अद्वैतला कल्पना नसते। अद्वैत आता ज्या वेळेला कार चालू करतो तेव्हा मागून कला येते आणि त्याच वेळेला अद्वैत म्हणतो, तुम्ही माझा पाठलाग करताय का? कला म्हणते, मी तुमचा पाठलाग का करेन, जा, ज्या डेटसाठी चालला तिकडे उशीर होईल। त्यावेळेला अद्वैत म्हणतो, तुला कसं माहिती या डेटबद्दल? कला म्हणते, तुम्हीच तर बोललात लगेच विसरायची, तुम्हाला काही बिमारी झाली की काय? असं म्हणत कला बाजू सावरते। त्यानंतर अद्वैत आता कलासोबत भांडून डिनर डेटला जायला निघतो, पण इकडे मात्र राहुलचा डाव चालू असतो। राहुल आता कॅफेमध्ये अद्वैतच्या आधीच पोचतो। अद्वैतच्या आधी कॅफेमध्ये बसून तो आता नैनाची वाट पाहत असतो। नैना आल्यावरती अद्वैत म्हणतो, तुला माहित नाहीये माझा ब्रो न एकदम निरस माणूस आहे, म्हणजे मुलीला डेट करायला आणलाय तर त्याला लवकर येऊन बसायला नको का? त्यामुळे मला असं वाटलं की तुम्हाला वाट बघायला लावू नये म्हणून मी आधी आलोय, म्हणजे माझं इथे एक कामच होतं, ते काम एक क्लायंट मीटिंग आहे, ती मीटिंग उरकेन, पण मला कळलं की तुम्ही याच इथे आलात तर म्हटलं ब्रो येईपर्यंत तुम्हाला भेटूया। असं म्हणत राहुल एकदम फुल इम्प्रेशन मारत आणि हातामध्ये महागडी रिंग घेऊन नैनाला देतो। नैनाला रिंग देत तो म्हणतो, ही रिंग आहे ना, ही खास तुमच्यासाठी। नैना म्हणते, माझ्यासाठी आणि रिंग? यावरती आता राहुल सांगतो, हे बघा, म्हणजे जर तुम्हाला ब्रोनी पसंत नसतं ना केलं तर अद्वैत ब्रोने पसंत नसतं केलं तर मी तुम्हाला ही सोन्याची हिऱ्यांची अंगठीच काय, हिऱ्यांचा नेकलेसच गिफ्ट दिला असता, म्हणजे तुम्ही इतक्या मला आवडता। असं म्हणत राहुल फ्लर्टिंग करायला सुरुवात करतो। नैना थोडीशी गडबडते। राहुल म्हणते, नाही, म्हणजे मी जस्ट मजा करतोय, हा, असं काही नाही, तुम्हाला मी माझी वहिनी म्हणूनच पाहतो, पण तरी सुद्धा माझ्याकडून एक छोटीशी गिफ्ट, ही हिऱ्यांची अंगठी ठेवा, म्हणजे असेल काही लाखाची, पण काय करायचंय, तुमच्या पुढे काय, तुमच्या सौंदर्यापुढे काय? असं म्हणत राहुल आता नैनीसोबत फ्लर्ट करायला लागतो आणि तितक्यात राहुलच्या माणसाचा राहुलला कॉल येतो। राहुलचा माणूस त्याला सांगतो की अद्वैतची कार आता हॉटेलच्या बाहेर उभी आहे। हॉटेलच्या बाहेर अद्वैतची कार उभी आहे म्हटल्यावरती लगेचच राहुल आता नैनाला म्हणतो, आता मला लवकरात लवकर निघायला पाहिजे, इथून मला आता एका क्लायंटची मीटिंग आहे, थोड्याच वेळात ब्रो येईल, तुम्ही त्याच्यासोबत बोलत बसा। तोपर्यंत इकडे कलाला खूप मोठी घटना घडते। ज्या वेळेला नैना आता चाललेली असते भेटायला अद्वैतला, त्यावेळेला काही गुंडांनी नैनावरती हमला केलेला असतो आणि नैनाला छेडण्याचा प्रसंग केलेला असतो। त्यावेळेला नैनाला छेडत असलेल्या गुंडांना राहुलनेच पाठवलेलं असतं जेणेकरून राहुलला हिरो बनता येईल आणि त्याच वेळेला राहुलला हिरो बनण्याची संधी न देता तिथे आता आपली डॅशिंग काजू आलेली असते आणि काजूनेच गुंडांचा खात्मा केलेला असतो। त्याच काजूने कलाला जाऊन हा प्रकार सांगितलेला असतो, म्हणून कला आता घडलेला सगळा प्रकार समजल्यावर ती काजूचं कौतुक करते आणि आता नैनाला
फार काही लागलं नाही ना म्हणून चाललेली असताना ती आता अद्वैतला टक्कर देते. मग तिथून अद्वैत पुढे जातो आणि कला पण पाठलाग करते की काय नक्की याचं चाललंय. जर का नैनाताईला काही झालं असतं तर या अद्वैतची जबाबदारी आहे की नाही काही, म्हणून आता नक्की अद्वैत कुठे चाललाय, डेटसाठी चाललाय का हे पाहायला कला त्याचा पाठलाग करते. आता मात्र अद्वैत रेस्टॉरंटच्या बाहेर येतो आणि राहुल तिकडून निघून जातो. रेस्टॉरंटच्या बाहेर तो कार पार्क करतो. तिथून काही फुलांचा गुच्छ घेऊन नैनीला फुलं देण्यासाठी जातो आणि आता नैनी समोर येतो. नैनी समोर आल्यावर म्हणतो सॉरी म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला थोडी वाट पाहायला लागली ना. नैनी म्हणते नाही इट्स ओके. आणि मनातल्या मनात नैनी विचार करते बरं झालं लेट आला असते, नाहीतर मला इतकी मोठी हिऱ्यांची अंगठी कशी मिळाली असती. अद्वैत म्हणतो काही बोललात का. नैनी म्हणते नाही. अद्वैत म्हणतो तुम्ही काही ऑर्डर केलीत का. नैनी म्हणते तुम्ही ऑर्डर करा बरं. तर अद्वैत आता एक साधीशी कॉफी ऑर्डर करतो. नैना विचार करते मला तर वाटते हा राहुलच खूप मोठा इथला बिझनेस एम्पायर आहे. स्वतः मला एका भेटीमध्ये हिऱ्यांची अंगठी दिली आणि हा माझ्यासाठी डेट वरती आलाय आणि माझ्यासाठी फुलांचा गुच्छ घेऊन आलाय आणि साधीशी कॉफी मागवते. जाऊ दे मला काय करायचं, तसेही माझेच पैसे वाचतील. आता राहुलने बरोबर घोळामध्ये घेत नैनीला आपल्या जाळ्यात अडकवलेलं असतं आणि याचाच परिणाम तो आता पाहणार असतो लग्नामध्ये. ऐन लग्नामध्ये नैनी पळून जाते. ऐन लग्नामध्ये राहुलच्या प्रेमात पडत नैनी पळून गेल्यावरती इकडे आता अद्वैत कलाचं लग्न होतं. सर्वचा या सगळ्याला विरोध असतो, पण संगीताने दिलेल्या शपथेमुळे कला या लग्नाला तयार होते. पण कला सांगते की मी खोटं काही करणार नाही, मी सगळं सगळ्यांना सांगणार, मी कोणत्याही प्रकारचं तोंडावरती घुंगट घेऊन लग्नाला बसणार नाही, की कला म्हणूनच मी लग्न करणार, नैना म्हणून नाही, कोणालाही फसवाफसवी करणार नाही. असं म्हणत असताना संगीता तरी सुद्धा तिच्या तोंडावरती घुंगट टाकून तिला आता नैना म्हणून आणते. त्याच वेळेला सगळ्यांच्या समोर ते घुंगट काढत कलाने आता सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं की माझी नैनाताई पळून गेले, त्यामुळे मला माझ्या आईने लग्नासाठी उभं केलंय आणि त्या आईच्या मी शपथेसाठी लग्नाला उभी राहिले. याच्यावरती तुमचं जे काही म्हणणं असेल ते सांगा. असं म्हणत कलाने आपल्या खरेपणाचं प्रदर्शन केलेलं असतं आणि इथूनच खराचा आता कलाचा खरेपणा सगळ्यांच्या समोर येतो. अद्वैत आणि सगळ्यांच्या समोर कला किती खरी आहे हे येतं आणि नैनाचा खोटारडेपणा सुद्धा अगदी धडधडीतपणे आलेला असतो.